नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण चमचमीत मसाला खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर रेसिपी आहे, खूप रुचकर आहे। अगदीच स्वयंपाकाचा कंटाळा आला, वरण भात भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर मग हा शॉर्टकट अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग लागणारे साहित्य बघून घेऊया पटकन। इथे बघा, एक मोठा बटाटा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइस करून घेतलेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात, ठेचून पण घेऊ शकता, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे मी 2 वाट्या तांदूळ धुवून घेतलेत, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ पण त्याच्यात धुवून घेतली एकत्र मिक्स करून। आणि इकडे कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले, तेल छान तापू द्यायचं। तेल छान गरम झालं की इथे बघा, एक छोटा चमचा जिरं घातलंय, जिरं छान फुलू द्यायचं। एक पाव चमचा हिंग आणि 8-10 कढीपत्त्याची पानं, लसूण हे छान आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर मग आपण जो कांदा स्लाइस करून घेतला होता तो टाकायचा आहे। कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा आहे, याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलावरती। कांद्याला आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे, याला फक्त एक पिंकिश कलर येईल एवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे। ते व्यवस्थित आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे, आपलं लसूण वगैरे। याच्यामध्ये थोडंसं तुम्ही आलं किसून घातलं तरी चालेल। इथे बघा, आपल्या कांद्याला व्यवस्थित गुलाबी रंग येतोय। अजून अर्धा मिनिटभर याला परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची स्टेप। बघा, आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी बटाटे आपण जे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते बटाट्याचे ते याच्यामध्ये ॲड करतोय आणि हा बटाटा पण आपल्याला 1-8 मिनिटभर या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे बघा, आपला बटाटा पण व्यवस्थित परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करून घेणार आहोत। सगळ्यात आधी याच्यामध्ये मी 1 पाव चमचा हळद घालते, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातले। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1.5 चमचा घातले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला, 1 मोठा चमचा धनिया पावडर घातले। इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती काळ्या मसाल्यात टाकून तशी पण बनवू शकता। आणि व्यवस्थित आपला हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। व्यवस्थित ते सगळे आपला कांदा बटाटा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत, आपले जे धुवून ठेवलेले आहेत आपण। इथे बघा, मी तांदूळ ॲड केलेले आहेत आणि हे तांदूळ पण आपल्याला 1-2-3 मिनिटं फुल गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये जे पाण्याचं हे आहे ते पूर्ण सुकलं गेलं पाहिजे, तोपर्यंत परतून घ्यायचं। हे तांदूळ व्यवस्थित फ्राय केले ना तर आपली खिचडी एकदम अशी मऊ होते, भात आपला एकदम मऊ लुसलुशीत होतो, एकदम असा कोरडा कोरडा तयार होणार नाही, मस्त मऊसूत भात तयार होतो। इथे बघा, माझे तांदूळ व्यवस्थित परतून झालेले, त्याच्यातलं पाणी पूर्ण हे झाले। आणि आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी टाकताना ते थोडंसं कोमट करून मग टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं। इथे आपण पाणी ॲड करतोय, पाणी इतकं ॲड करायचं तांदळाच्या वरती 1 इंचभर पाणी वरती यायला पाहिजे एवढं पाणी ॲड करायचं। प्रत्येकाच्या तांदळाच्या याच्यानुसार पण असतं, काही काही तांदूळ शिजायला खूप जास्त पाणी लागतं, काही तांदूळ शिजायला कमी पाणी लागतं, तर ते तुम्ही थोडंसं अंदाज बघून घ्या तुमच्या घरचा तांदूळ कशा पद्धतीचा आहे। आणि इथे बघा, मी चवीपुरतं मीठ घातले आणि ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स केलं की याच्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आणि याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे। 2 शिट्ट्या पूर्ण काढायच्या, तिसरी शिट्टी व्हायला आली की गॅस बंद करायचा, पूर्ण कुकर थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपली गरम गरम खिचडी सर्व करायची आहे। हे तुम्ही लोणचं, पापड किंवा कोशिंबीर असं ह्याच्यासोबत खाऊ शकता। गरम गरम खायची, खूप सुंदर लागते। थंड झाल्यावर एवढं मजा नाही येत, गरम गरम खाल तर जास्त मजा येईल। नक्की ट्राय करून बघा। इथे बघा, आपली खिचडी तयार झालेली आहे, मस्त मऊ भात झालेला आहे। आता हा जरी तुम्हाला थोडंसं हे दिसत असलं तरी तो थंड झाल्यानंतर थोडा जरा थंड झाला की एकदम असा मोकळा होईल। भात आपला एकदम असा मऊसूत शिजलेला आहे, बघा किती छान दिसते। आणि ही गरम गरम खायला खरंच खूप छान लागते। नाही काही दुसरं काहीच नसलं ना, नुसता एक कांदा फोडायचा आणि बस त्याच्याबरोबर खायचं, एक लोणच्याची खप त्याच्या जोडीला, बस दुसरं काही नको याच्यासोबत। कुठून बाहेरून आलो, पटकन गडबडीत बनवायला
एकदम मस्त काहीतरी असं खायला वाटतं चमचमीत, नाही का. आपण बाहेरून प्रवासातून आलो तर कंटाळा पण येतो स्वयंपाकाचा, पण काहीतरी मस्त खायचं पण मन करतं. तर त्यावेळेला एकदम बेस्ट रेसिपी आहे हे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.